होते। या बैठकीमध्ये येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात रणनीती ठरवण्याच्या संदर्भात कामं दिली गेलेली आहेत। तसंच आपला वर्धापन दिन कसा झाला, ठाकरे गटाने काय टीका केली या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। अजय, आपण काल हे दोन्हीही जे वर्धापन दिन साजरे झाले ते आपण बघितलेलं आहे। ठाकरे यांच्या सगळ्या टीकांना तोडीस तोडशी उत्तरं सुद्धा देण्यात आली एकनाथ शिंदेंकडून, आणि यानंतर एकूणच वर्धापन दिन असेल किंवा येणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भातला आढावा असेल यासाठी बैठकही झाल्याचं कळतंय। यामिनी, आपण जर पाहिलं तर खरं तर एवढा भव्य असा वर्धापन दिन जो आहे तो वरळी डोम येथे शिंदेच्या शिवसेनेकडून एकंदरीत आयोजित करण्यात आला होता। श्रीकांत शिंदेची मुलाखत, मिलिंद देवरांची मुलाखत, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण, आणि भाषणातून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाषणातूनच उत्तर देते काल एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं। पण त्याच्यानंतर ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आली होती आणि या बैठकीत विशेष कानमंत्र देण्यात आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे असं सांगण्यात आलेलं आहे की विधानसभेचा निकाल आलाय, त्यामुळे वाहून जाऊ नका। आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिकेसाठी तेवढ्याच ताकदीने काम करायचं असा पहिला कानमंत्र जो आहे तो देण्यात आलेला। आपण जर पाहिलं तर सतत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत त्यांचे पक्षप्रवेश सुरू आहेत, पण तो वोटर जी त्यांचं बेस तयार करायची, ज्यांचे मतदारांचे पॉकेट्स तयार करायचे, त्याच्या अनुषंगाने कशी रणनीती असेल त्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा जी आहे ती करण्यात आलेली। यात सगळ्यात विशेष बाब म्हणजे की मंत्री योगेश कदम, खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे आणि मुंबईतल्या इतर नेत्यांवर ही विशेष जबाबदारी यंदा मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीची दिलेली आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना सहाय्य करण्यासाठी इतर मंत्रीगण असो, शिवसेनेचे आमदार असो, नेते असो, त्यांनी कसं या लोकांना मदत करायची आणि नेमकी भूमिका काय, कोऑर्डिनेशनसाठी कोण असणार, या सगळ्या मुद्द्यांवर जी ती काल चर्चा झालेली। पण यात विशेष बाब म्हणजे की आपण पाहिलं तर सतत एकनाथ शिंदे असो किंवा शिवसेनेच्या भाषणात एक ओळ असते, ती म्हणजे की विधानसभेला आम्ही करून दाखवलं। पण एकनाथ शिंदेने आता हेच सांगितलेलं आहे की विधानसभेला जे काही निकाल आले त्याच्यात वाहून जाऊ नका, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतील किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणुका असतील त्याची तयारी जी आहे ती करा। त्यामुळे कुठेतरी काल उद्धव ठाकरे त्यामुळे कालच्या बैठकांमधून निश्चितपणे आता शिंदेच्या शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, मंत्री आहेत, या सगळ्यांनाच आता एक कानमंत्र